आंबेगाव तालुक्यातील चासमाऊलींची या गावात आठवडे बाजार सुरू झाला असून हा आठवडे बाजार दर बुधवारी भरणार असल्याचं चासगावच्या सरपंच अर्चना बारवे यांनी म्हटलं आहे। या आठवडे बाजारात चासगावच्या 12 वाड्या, वस्त्या आणि गावठाण तसेच पंचक्रोशीतील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आज भरलेल्या या आठवडे बाजारात ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। यापूर्वी चास आणि पंचक्रोशीतील नागरिकांना घोडेगाव, म्हाळुंगे, पडवळ आणि मनसर या ठिकाणी आठवडे बाजारासाठी जावं लागत होतं। त्यात प्रवासाच्या सुविधा आणि एसटी बसच्या अनियमित वेळा यांमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती। मात्र चास गावात आठवडे बाजार सुरू झाल्यानं चास आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं। आज भरलेल्या आठवडे बाजारात चास आणि पंचक्रोशीतील ग्राहकांसह चासगावच्या उपसरपंच कविता चासकर, ग्रामपंचायत सदस्य मनीषा चासकर, मिलिंद बारवे, अलका मानकर, श्याम चासकर, काशीनाथ चासकर, अशोक भोर, रामदास भोर, सोनल मानकर आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांनी हजेरी लावत खरेदी देखील केली। सगळ्या शेजारच्या गावांनी आणि सगळ्यांनी व्यापाऱ्यांनी सगळ्यांना सगळ्यांनी प्रतिसाद चांगला द्यावा आणि सगळ्यांनी खरेदी विक्रीसाठी चास गावात इथे यावा आणि सगळ्यांनी चांगला प्रतिसाद द्यावा असं माझे नम्र विनंती। खरं तर मी जेव्हा दुसऱ्यांदा इलेक्शनला उभी होते तेव्हा मी माझ्या जाहीरनाम्यात सर्वांना सांगितलं होतं की ज्यावेळेस आपले होईल त्यावेळेस आपल्या चास गावात आठवडी बाजार हा चालू झाला पाहिजे। तसं म्हाळुंगे, कळंब त्या ठिकाणी चास बाजार चालू आहे तसं आपल्या इथे चालू झाला पाहिजे, जेणेकरून आपल्या इथे लोकांना बाहेर जावं लागले पाहिजे बाजारासाठी आणि आपल्या इथे लोकांचं जो बाजार आहे तो कुठे त्यांना बाहेर न जाता इथंच त्याचं खप व्हावं अशी माझी इच्छा होती। मला असं वाटतं जसं व्यापारी आपल्याला प्रतिसाद देत आहेत तसं चास गावातील लोकांनी त्यांना प्रतिसाद देऊन हा बाजार कसा मोठा होईल असा प्रयत्न करावा। पहिल्यांदा मला ज्यावेळेस आमचं इलेक्शन त्यावेळेस आमच्या निहाताईंनी ज्या बाई भेटल्या आम्हाला सांगितलं होतं की आपल्या चास गावात आठवडे बाजार हा चालू झाला पाहिजे रोहिणी। मला असं वाटतं त्यांच्या बोलात आणि फुलात झाले आणि आठवडे बाजार हा चालू झाला आहे। मला असं वाटतं सर्वांनी आपल्या गावातील सर्व लोकांनी हा चांगला प्रतिसाद देऊन हा बाजार कसा चांगला होईल याचा प्रयत्न करा। नमस्ते। सर्वप्रथम हा जो उपक्रम सुरू केला आहे ग्रामपंचायत तर्फे तर खूप चांगली गोष्ट आहे, कारण आपला चास परिसर हा खूप मोठा आहे, 12 वाजता लाभलेला हा परिसर आहे। इथे या बाजाराची खरंच खूप गरज होती, कारण लोकांना मनसर, घोडेगाव या ठिकाणी दूरवर तरी आज तसं पाहिलं तर वेळेअभावी ही फार महत्त्वाची गोष्ट झालेली आहे की कमी वेळेत लवकर ताजा भाजीपाला आपल्याला उपलब्ध होत आहे। त्यामुळे ही खूप चांगली गोष्ट आहे। आपल्या चास गावामध्ये हा बाजार सुरू झालेला आहे। आजचा बाजार तसं पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात भरलेला आहे आणि लोकांचा प्रतिसाद सुद्धा चांगला आहे। असंच सर्वांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा आणि आपल्या गरजा पूर्ण कराव्यात, तसे व्यापार संकुल सुद्धा वाढावं हीच अपेक्षा आहे। काय होत होतं आजपर्यंत घोडेगाव किंवा मनसरला सगळ्यांना भाजीपाला घेण्यासाठी जायला लागत होते, तर आता सरपंचबाई अर्चनाताई आणि सर्व सदस्यांनी मनावर घेऊन या ठिकाणी बाजार चालू करण्यासाठी पुढाकार घेतला, तर अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय। बाजारच्या लोकांना सुद्धा या सगळ्या ताजा भाजीपाला इथं उपलब्ध होत आहे आणि जे कोणी व्यापारी आले त्यांनाही या ठिकाणी चांगला व्यवसाय होतोय। त्याच्यामुळं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी सरपंचताई आणि त्यांच्या सर्व सदस्यांचं मनपूर्वक आभार आणि ऋण व्यक्त करतो। खूप छान गोष्ट आहे, कारण आमच्या अनेक बाजारामध्ये हा एक बाजार मोकळा दिवस होता म्हणून आम्ही इथे बाजार भरवलो आणि येणाऱ्या गिरायकांनी प्रत्येकाने आम्हाला साथ द्यावा। आम्ही व्यापारी लाईन आहे आमची आणि आम्हाला व्यापाऱ्यांनी तुम्ही चांगली भरपूर साथ द्यावा हीच आमची अपेक्षा आहे। किती वाजेपर्यंत असणार आहे हा बाजार? हा बाजार 7 ते 11, 12 पर्यंत साधारणतः भरावा असं वाटतं, कारण सगळे लोकांना कामं असतात, त्या कामाच्या वेळेमध्ये हे बाजार पूर्ण सगळ्यांनी माल घेऊन जावा हीच अपेक्षा आहे आणि बुधवार हा नियमाने यावाच लोकांना। आपल्या चास गावाला ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेला आहे आणि आपल्या चास गावामध्ये आपल्याला सर्वांना सांगण्यात खूप आनंद होतोय की मागच्या आठवड्यापासून आपल्या चास गावामध्ये आठवडे बाजार सुरू करण्यात आलेला आहे। चासगावच्या सरपंच अर्चनाताई बारवे, उपसरपंच कविताताई चासकर आणि ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, त्याचप्रमाणे सर्व कर्मचारी सर्वांच्या सहकार्यानं दर बुधवारी
चास गावामध्ये आठवडे बाजार या ठिकाणी सुरू करण्यात येत आहे, तरी सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी मी आवाहन करतो, विनंती करतो, नारोडी ग्रामस्थ असतील, चिंचोली ग्रामस्थ, चास गावातील सर्व ग्रामस्थ, सर्व महिला बंधू भगिनी, त्याचप्रमाणे साकोरी ग्रामस्थ महिला बंधू भगिनी, आपल्या सर्व पंचक्रोशीतील सर्वांना विनंती आहे, आपण या आठवडे बाजाराचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे। त्या ठिकाणी आपल्याला ताजा स्वच्छ असा भाजीपाला मिळणार आहे। फळे, ज्या जीवनावश्यक वस्तू असतील त्या आपल्याला त्या ठिकाणी त्या बाजारामध्ये रास्त भावामध्ये मिळणार आहेत। खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारी या ठिकाणी येत आहेत आणि आपल्या सर्वांचा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळावा आणि चास गावच्या लौकिकामध्ये या ठिकाणी आणखी भर पडली जावी ही आपणाला या ठिकाणी विनंती व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा सर्व ग्रामपंचायत कर्मचारी असतील, सर्व ग्रामपंचायतचे पदाधिकारी असतील, सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण आठवडे बाजार सुरू करण्यासाठी जो प्रयत्न केलात, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद। चास गावामध्ये दर बुधवारी आठवडे बाजार चालू झालेला आहे। मागच्या आठवड्यातच ही आठवडे बाजाराची संकल्पना प्रत्यक्षात त्या ठिकाणी साकारलेली आहे। आज आठवडे बाजाराचा दुसरा बुधवार। आठवडे बाजाराची संकल्पना बऱ्याच दिवसापासून आमच्या चास गावामध्ये त्या ठिकाणी सर्व लोकांच्या मनामध्ये होती, पण प्रत्यक्षात ती साजरी होत असताना या ठिकाणी सर्व लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण त्या ठिकाणी आहे। आज तसं पाहायला गेलं तर सोमवारी महांगे पडवळ येथे बाजार असतो, त्यानंतर शुक्रवारी घोडेगाव या ठिकाणी बाजार असतो। पण सोमवार आणि शुक्रवारच्या मध्ये कोणत्या तरी दिवशी चास गावामध्ये बाजार असावा असं सर्वच लोकांना त्या ठिकाणी वाटत होतं आणि लोकांची सोय व्हावी, त्यामुळं ह्या मागच्या बुधवारपासून आम्ही चास गावामध्ये आठवडे बाजाराची सुरुवात त्या ठिकाणी केलेली आहे। तसं पाहायला गेलं ह्या आठवडे बाजारामुळे गावामध्ये पिकणारा भाजीपाला त्या ठिकाणी लोकांना विक्री करण्याची सोय त्या ठिकाणी होणार आहे। त्याचप्रमाणे घोडेगाव असो किंवा महांगे असो किंवा रविवारी मंचरचा बाजार असो, त्या ठिकाणी जाण्याचा त्यांचा त्रासही नक्कीच कमी होणार आहे। त्यामुळं जो काही बाजार ह्या ठिकाणी भरत आहे, ह्या बाजाराला गावातील सर्व लोकांनी भरभरून अशी साथ द्यावी व आपल्या गावातील व्यापारी असतील, जे बाहेर गावावरून जे व्यापारी येतील त्यांच्या व्यवसायाला हातभार लावावा, जेणेकरून शेतकरी आपला टिकला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे, एवढी संकल्पना याच्यातून आहे।